पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग। उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3000 कोटींच्या कामाचं उद्घाटन। भाजप शक्ती प्रदर्शन करणार। आज मवियाची एकत्र बैठक, तर दुपारी मनसे आणि ठाकरेंच्या सेनेतही चर्चा। बीडच्या माजलगावमध्ये वकील मंगेश ससाणेंच्या वाहनावर हल्ला। वाहनाची काच फोडल्याप्रकरणी 2 अज्ञातांवर गुन्हा दाखल। थारूर पोलिसांची माहिती। राज्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारामध्ये 1800 कोटींचा घोटाळा। सभागृहातून आमदार कैलास पाटलांचा शालेय शिक्षण विभागावर आरोप। सातारा ड्रग्ज कारखान्याप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर। कारखाना उभारलेली जमीन गोविंद बाबाजी सिंदरकर यांच्या मालकीची। सिंदरकरांनी जमीन सद्दाम अब्बास सय्यद याला भाड्याने दिली होती। मुंबई पोलिसांची माहिती। नाशिकमध्ये वृक्ष लागवडीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून तयारी। मंत्री महाजनांच्या हस्ते उद्या वृक्ष लागवड केली जाणार। मखमलाबाद परिसरात पहिल्या टप्प्यामध्ये 500 झाडं लावली जाणार। चाकण उपबाजारामध्ये कांद्याची आवक घटल्यानं दरामध्ये वाढ। तुरळक शेतकऱ्यांकडेच साठवलेला कांदा उपलब्ध। पुढील काळामध्ये दरात मोठी वाढ होण्याची शक्यता। बीड जिल्ह्यामधल्या मांजरसुंबा घाटामध्ये डिझेल टँकरचा भीषण स्फोट। आगीमुळे आसपासचा 200 मीटरपर्यंतचा संपूर्ण परिसर जळून खाक। महामार्गावरील रस्त्याचं डांबरही जळालं। बार्टी आणि सारथी विद्यार्थ्यांच्या पीएचडी प्रवेशावर मर्यादा घालणार। अजित पवारांची विधानसभेत माहिती। बार्टीच्या प्रश्नावर शिरसाटांनी निधी मागितल्यावर अजितदादा सभागृहातूनच निघून गेले।